टू ची लढत सलामीची जोडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अर्थातच आपण एका बाजूला पाहतोय ठाणे जिल्ह्यातील एक जबरदस्त विस्फोटक बॅटर म्हणून ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच विशाल शहा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने सांगली जिल्ह्यातून येत असताना सांगली जिल्ह्यातून येत असताना अगदी आपण पाहिलं तर ISPL ची स्पर्धा ज्या खेळाडूने केली अर्थातच अमोल निरगुडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याचबरोबर निश्चितच आपण पाहिलं तर या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत सोलापूरचे पंच इर्शाद बिराजदार सर आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने आपण पाहिलं तर MK अर्थातच मनीष काळे सर MK सोलापूर एक डान्सिंग अंपायर देखील आहेत. त्याचबरोबर स्कोरर देखील आहेत आणि एक समालोचक देखील आहेत मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असं MK सर मनीष काळे सर हे देखील या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या मॅच साठी आपण पाहिलं तर आकाश खेडकर सर कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामवंत पंच हे देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय आमदार राजेशजी क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषक 2026चा रणसंग्राम आणि सेमीफायनल 2 ची लढत महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये अमोल स्पोर्ट्स पन्हाळाचा संघ या दोन्ही संघांमध्ये हे बॅटल दोन्ही संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी अर्थातच आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील एक विस्फोटक बॅटर विशाल शहा आणि त्याच्या साथीने बॅटिंगसाठी अमोल निरगुडे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हे दोन जबरदस्त बॅटर लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला दुखे असणार एक कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे. चला दरम्यान सेमीफायनल 2 ला सुरुवात होते. अर्थातच गुरुदाईच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये पन्हाळा तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील पड नावाचं गाव जलसिंग पाटील पहिल्या षटकामध्ये गुरुदाईच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पन्हाळ्याचा हा वंडर बॉय आलाय आता मात्र पहिल्या षटकामध्ये. अगदी आपण पाहिलं तर पन्हाळा तालुक्यातील जो खेळाडू सातत्याने चर्चित असतो तो खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अनेक वेळा आपण पाहिलं तर विशाल शाह असतील आणि त्याचबरोबर जलसिंग पाटीलचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्पर्धा आणि त्याचबरोबर सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये हे दोन खेळाडू एका संघामध्ये दक्कन पन्हाळा संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यावेळेस एकमेकांच्या विरोधात पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल जलसिंग पाटील. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. अर्थातच शुभम गायकवाड आलेत. दुसरीचा कॉल दिलाय. लगेच 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येला देखील अर्थातच श्री गणेश झालाय आकार द्यायला आता सुरुवात झाली. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी जलसिंग पाटीलच्या खांद्यावरती. पहिल्या बॉलवरती तो सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय विशाल शहाने. हा चेंडू वळवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एका बाजूला आपण पाहिलं तर विचार केला तर याच परिसरातील कोल्हापूर जिल्हा आणि सांगली परिसरातील खेळाडूंना घेऊन एक चांगली संघबांनी अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाची पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले तारे सितारे आले. अर्थातच आपण पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट्स प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघामध्ये आज तारे सितारे आले. अगदी आपण पाहिलं तर विशाल शहा
अमोल निगुडे असतील, सुशील बुर्ले, करण मोरे, त्याचबरोबर विकी मुंबईकर, आर्यन भोईर असे अनेक स्टारकास्ट खेळाडू या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही आकड्यावरती धावसंख्या 2 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने स्लाइस केलं जात आहे. सनी चरापले येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका डावेवरती आता समाधान राहावं लागते. या एका डावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा डावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि संयम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दाखवला जातोय. स्ट्राईक एंडवरती अमोल निगुडे पाहायला मिळत आहेत. सांगली जिल्ह्यातील आणखीन एका ISPL खेळणारा खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं इथे पहिलं षटक चालू आहे. जलसिंग पाटीलने खऱ्या हाताने प्रभावित केलं या पहिल्या षटकामध्ये. मनगडाच्या साह्याने फटका खेळला. प्रशांत गोमाने दूर राहत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट देखील केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती मध्येच 5 या आकड्यावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. दरम्यान इथे डॉट बॉल एक सिंगल आल्या. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल धाव आणि त्याचबरोबर पारितोषिक देखील आलंय. अर्थातच आपण पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय संदीप पाटील सर यांच्याकडून फलंदाजी करणारी टीम अर्थातच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांसाठी हे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय संदीप पाटील सर यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा संयम दोन्ही फलंदाजांचा मैदानाच्या आतपरे पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतपरे जलसिंग पाटीलने केले आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाकडे पाचारण केलं जाईल, कोणत्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जातोय हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. यास नक्की दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी वरंगे पाटीलचा अपकमिंग सुपरस्टार अर्थातच राज पाटील राज करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर वरंगे पाटीलला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खुल्यागडाचं क्रिकेट असेल, त्याचबरोबर तालुका वाईज ग्रामीण क्रिकेट असेल, सातत्याने या खेळाडूवरती देखील विश्वास जलसिंग पाटील आणि त्याचबरोबर दक्कन पन्हाळा संघ दाखवत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण आता पाहिलं तर या मॅच मध्ये देखील विश्वास इथे दाखवला. राज पाटील आलेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर अमोल निगुडे आहेत, मिस्टर ISPL चा हा खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. टप्पाचा बॉल हुक केलाय, धावा केल्यात बुक, अमोलच्या पाठपरून आलाय लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. कम ऑन टीसे. हा या आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड. थोडासा खराब चेंडू हाताला. टप्प्याचा हा ट्रॅकर इथे हाताळला आणि त्यावरती एक चांगला फटका अमोल निगुडे दिशा दिली आणि त्यानंतर 4 धावांची मोहर या चेंडूवरती लगावली. 10 या आकड्यावरती धावसंख्या डबल डिजिट मध्ये आता धावफलक जाऊन पोहोचताय. अगदी या मॅच मध्ये आपण विचार केला तर अमोल निगुडे आणि त्याचबरोबर विशाल शहाची जोडी सुरुवातीला संयम दाखवलाय. सरबाटने यावेळेस इनसाइड आउट लॉफ्टेड केलाय. प्रोटेक्शन येत आहे. शुभम गायकवाड येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय आणि निश्चितच लगेच दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आली आहे. 2 धावा इथे धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 12 ऑन दी बोर्ड. चांगला ताळमेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक देखील एक्झिक्यूट केला. दिशा देण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न अमोल निगुडेच्या माध्यमातून झाला. यावेळेस देखील पुन्हा एकदा यावेळेस अलॉंग द ग्राउंड फटका केला. फटका चांगला केला गेलाय. शुभम गायकवाड पुन्हा एकदा आले. 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र वधारत आहे. धावफलक
अर्थातच जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 14 या आकड्यावरती 14 ऑन दी बोर्ड. चौदा धावा धावफलकावरती 14 ऑन दी बोर्ड. चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. ओ यावेळेस देखील बाटची कडा स्लाइस केलं होतं प्रशांत गोमाने कडून. इथे चुकी बाकप आला प्रमोद चव्हाण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे टाळ्यांचा गजर देखील प्रमोद साठी झाल्या. दरम्यान 3 धावा धावफलकावरती आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 17 या आकड्यावरती. थोडस निराशाजनक क्षेत्ररक्षक राहिला प्रशांत गोमानेकडूनही चुकी झाली आणि तिथे 3 धावा आल्यात. धावफलक आता पुढे सरसावतंय 17 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाले. विशाल शहा आलेत स्ट्राईक एन वरती आणि अगदी आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील एक विस्फोटक बाटर TDPL ची स्पर्धा, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ची स्पर्धा, तिथे देखील दर्जेदार खेळ सातत्याने विशाल शहाचा पाहायला मिळाला होता. आणि ठाणे जिल्ह्यातील एक जबरदस्त बाटर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर खुला गटाच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ सातत्याने. चेंज ऑफ पेस, रिव्हर्सचा फटका, स्विच क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळालाय. हर्षवर्धन पाटील कौतुक करावं लागणाऱ्या पॉइंटला होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. सिंगल धाव धावफलकावरती. धावसंख्येचं टोटल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 18 ऑन दी बोर्ड. संयम दाखवलाय अगदी आपण पाहिलं तर विशाल शहाने या मॅच मध्ये संयम दाखवलाय. संयमाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. लोड फुल टॉस ऑन साइडला खराब चेंडू आणि त्याचा घेतलाय समाचार. लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. दरम्यान आपण पाहिलं तर 22 या आकड्यावरती धावसंख्या षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलाय. 22 धावा धावफलकावरती. चला त्याचबरोबर एक महत्वाची सूचना असणार आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू अवेलेबल असणार आहे आणि जर तो रिव्ह्यू फेल गेला तर आपल्याला रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू राहील, मात्र रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर आपल्यासाठी रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद दोन्ही टीम्सने घ्यायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुका आणि या 32 शिराळा तालुक्यातून ज्या लेफ्ट आर्म गोलंदाजाची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच सनी सर आपले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर मांगले गाव म्हटलं तर मांगले गावाने एक सुपरस्टार या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलाय आणि आता मात्र आणखीन एक अपकमिंग सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळतोय सनी सरापले. या खेळाडूने देखील अगदी आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलंय सातत्याने, चांगला खेळ केला. विजय पावले यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सातत्याने दर्जेदार कामगिरी ग्रामीण संघासाठी असेल त्याचबरोबर खुल्या गटांच्या संघासाठी सातत्याने करत आलाय. त्याला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंड वरती विशाल शहा समोर देखील आव्हान तितकंच खडतर आहे. आता मात्र आपण विचार केला तर फील्ड ओपन झाले. पॉवर प्लेची 2 षटकं इथे समाप्त झाल्या. विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. स्ट्रेटिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आउट कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक मात्र इथे तैनात केला गेलाय. त्याचबरोबर पहिला बॉलवर आक्रमण. अक्षय लाड चेंडूच्या खाली त्यांच्या मस्तकावरती दिलाय दस्तक. डाऊन दी ग्राउंड. विशाल शहाच्या बॅटवरून एकनाथ चषक ब्रँडेड षटकार. लोकनाथ चषक ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतपर्यंत आलाय. यावेळेस देखील बागफुटला जाऊन पुन्हा एकदा डेलिकेट टच पॉइंटच्या दिशेने इथे फटका केलाय. सिंगल इथे कंप्लीट झाले
आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे 29 या आकड्यावरती. धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. 29 या आकड्यावरती आता मात्र धावफलक जाऊन पोहोचत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सनी सरापलेच्या विरोधात अगदी पहिला बॉलवरती ती आक्रमकता पाहायला मिळाली आणि आता मात्र ऑन स्ट्राईक अमोल निगुडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगली जिल्ह्यातील हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहिलं तर मांगले संघाकडून ग्रामीण क्रिकेटमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना देखील पाहायला मिळाला आहे. त्याला आपण सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग गेनवरती पाहतोय. अगुटप्पाचा बॉल बागफुटला गेले. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला. प्रोटेक्शन आलाय. मयूर शेलार चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सिंगल डबलने धावफलक इथे अल्ट ठेवलंय. स्ट्राईक रोटेशन षटकार आल्यानंतर दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळत आहे. बागफुटला गेले. यावेळेस देखील पुन्हा एकदा पुश केलंय. खुश राहिलेत. सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. धावफलक आता जाऊन पोहोचत्या 32 या आकड्यावरती. 32 ऑन दी बोर्ड. अगदी आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 96 च्या घरामध्ये. का तर षटकार चौकारा बरोबर ती एकेरी दुहेरी धावा, ते संयमाचा खेळ, तो समंजसपणाचा खेळ सातत्याने पाहायला मिळालाय. आडवा बाटने यावर शॉर्ट पुलचा फटका. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात तसा विशाल शाहच्या बाट पडून लोकनाथ चषक ब्रँडेड षटकार. आकड्यावरती धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. सनी सरापलेच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू वळवलाय. समोरून टर्न केलाय. हा चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड झालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 38 या आकड्यावरती. बिनबाद 38 धावा. वळतोय डीजे च्या एका सुमधूर गाण्याकडे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. 3 षटकामध्ये 38 धावा. 4थं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदरचं षटक घेऊन जलसिंग पाटील 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर अमोल निगुडेला आपण पाहतोय. अर्थातच आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यातील खेळाडू. एका बाजूला आपण पाहिलं तर पन्हाळा तालुका आहे, तर दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हच्या दिशेने स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप पलून प्रोटेक्शन येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतंय. हो, स्वीप केला. पाडाल स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गाईड केला बॉलला, दिशा दिली. प्रोटेक्शन प्रशांत गुमानेचे येते तोपर्यंत डबल धाव. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आयोजन कमिटीसाठी आणि त्याचबरोबर पंच समालोचन आणि लाईव्ह प्रक्षेपणासाठी देखील सौरभ जाधव सर यांच्याकडून कोल्ड्रिंकची व्यवस्था केली गेली. आपले देखील मनपूर्वक आभार सर. हो, यावेळेस चेष्टा उद्ध्वस्त केल्यात. दांडी गुल केल्या. माघारी परतावं लागतंय. विशाल शहाची विकेट. धक्का क्रमांक पहिला. विशाल शाह बॅक टू द पवेलियन.
चला त्याचबरोबर आपण पाहिलं तर आता जी स्पर्धा पार झाली कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी जी स्पर्धा आत्ताच पार पडली अर्थातच त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच आदरणीय संभाजी नाळे सर यांच्याकडून देखील लोकनाथ चषक 2026 साठी शुभेच्छा आल्या आहेत. नाळे सर आपल्या देखील मनपूर्वक आभार. आपल्या अशा शुभेच्छा या स्पर्धेच्या पाठीमागे राहू द्यात. दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्या 41 या आकड्यावरती पहिली विकेट पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अर्थातच सुमित डोंगरेला आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील आणखीन एक विस्फोटक फलंदाज सुमित डोंगरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक्केचाळीस धावा धावफलकावरती 41 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर सुमित डोंगरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रायगड जिल्ह्यातील आणखीन एक विस्फोटक बॅटर. अगदी आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा काळ गाजवलाय तो खेळाडू आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कौतुक जलसिंगचं करावा लागणार एक महत्वाची विकेट विशाल शहाची विकेट मिळवल्या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कसबा बावडा घरांसाठी देखील एक खुशखबर असणार आहे. कसबा बावडा मर्यादित BPL 2026 बावडा प्रीमियर लीग 2026 आयोजन केलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी फॉर्म फी 200 रुपये असणार आहे. AB कलेक्शन मध्ये उद्यापासून फॉर्म्स देखील अवेलेबल केले जातील. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये. आकर्षक चषक या स्पर्धेसाठी असणार आहे. BPL 2026 बावडाकरांसाठी एक खुशखबर एक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. BPL 2026 चा रणसंग्राम देखील लवकरच येणार आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 43 या आकड्यावरती 43 ऑन दी बोर्ड. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. कौतुक करावं लागणार आहे जलसिंग पाटीलचं कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तास ताकदीचे खेळाडू आहेत तरी देखील धावा रोखण्याची जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. बागफुटला जात असताना डायरेक्ट हिट आणि आता मात्र पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. जर डायरेक्ट हिट सक्सेसफुल असेल तर थेट माघारी देखील जावं लागणार आहे. या दरम्यान आपण तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. यस डायरेक्ट हिट आणि अमोल नेगुडे थेट माघारी परतत असताना पाहायला मिळतात. विकेट आली आहे. मयूर शेलारची ही फेकी आणि आता दुसरा धक्का बसलाय. धक्का क्रमांक दुसरा. अमोल नेगुडे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबई दिवाळीचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच विकी मुंबईकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नवी मुंबई परिसरातील दिवाळीचा हा सुपरस्टार खेळाडू आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झालाय. विकी मुंबईकरला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सातत्याने या खेळाडूची देखील चर्चा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू नवी मुंबई परिसरामध्ये देखील ज्या खेळाडूचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय
तो खेळाडू आला. आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाच्या अखेरीस 43 धावा आणि आता 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा, पन्हाळा तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील वाघवे नावाचं एक छोटस गाव आणि या वाघवे गावातून येत असताना एक्सप्रेस गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून या खेळाडूने ओळख निर्माण केली आहे. अर्थातच मयूर शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. वाघवे एक्सप्रेस आले आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 5व्या षटकामध्ये. मयूर शेलार आलेत. अगदी आपण पहिलं तर पहिली 4 षटक खऱ्या अर्थाने 50-50 राहिल्यात पहिल्या 4 षटकामध्ये. अगदी आपण पहिलं तर 43 धावा बनवल्या गेल्या आणि त्याचबरोबर 2 विकेट देखील मिळवल्यात आणि आता मात्र 5व्या षटकामध्ये अर्थातच मयूर शेलार दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर पंकज पाटीलच्या डोक्यावरून हा फटका आणि या फटक्यामध्ये धावा मिळतात 6. लोकनाथ चषक ब्रँडेड षटकार. सुमित डोंगरे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. मयूर शेलारच्या विरोधात ती आक्रमकता दाखवल्या पहिल्या बॉलवरती. आडवा बाटणे यावेळेस देखील ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब. सुमित डोंगरेच्या पाठपरून आला आणखीन एक मोठा धमाका. लोकनाथ चषक षटकार. असणार आहे यात निश्चितच महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा संदीप पाटील सर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी आता मात्र पारितोषिक 500 रुपयांचं असणार आहे. संधी आहे खऱ्या अर्थाने सुमित डोंगरेकडे. अगदी आपण पाहिलं तर 2 षटकार बॅक टू बॅकचे त्याच्या बॅटमधून आले आहेत आणि आता 3रा षटकार आणि 500 रुपये कमवण्याची संधी असणार आहे. 55 धावा धावफलकावरती 55 ऑन दी बोर्ड. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे. चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन हर्षवर्धन पाटील. चुकी झाले आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आलाय चौकार. धावसंख्या 59 ऑन दी बोर्ड. सुमित डोंगरे मैदानाच्या आतमध्ये धावाचा पाऊस इथे पाडत असताना पाहायला मिळतोय. आडवा बाटणे ऑन साइडला आणखीन एक मोठा धमाका. बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. पासष्ट या आकड्यावरती धावसंख्या. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. चला दरम्यान आपण पाहिलं तर 65 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. यावेळेस देखील ड्राईव्ह केलंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. प्रोटेक्शन येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल मात्र थांबवला गेलाय. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय 66 या आकड्यावरती. पारितोषिक होतं प्रत्येक षटकाराने प्रत्येक चौकारासाठी महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय
पाटील सर. संदीप पाटील सर आणि त्याचबरोबर वीरू पाटील सर यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकाराला पारितोषिक होतं 100 रुपयांचं आणि ते पारितोषिक खऱ्या अर्थाने कॅश ऑन केलंय. सुमित डोंगणेने जबरदस्त बॅटिंग, 3 षटकार आणि 1 चौकार या षटकामध्ये आलेत. म्हणजेच काय तर तब्बल 400 रुपये खात्यामध्ये ऍड होणार आहेत. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन पुन्हा एकदा डीप मध्ये आलंय. सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा कॉल परतलाय दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते 68 आकड्यावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ इथे समाप्त झालाय. 68 धावा 2 गड्यांच्या मोबदला धावफलकावरती. वळतोय डीजेच्या एका सुमधूर गाण्याकडे. पंकज पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. निगवेचा हा सुपरस्टार आलाय आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 6व्या षटकामध्ये. समोर तुम्ही डोंगडे पाहायला मिळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला टर्न झाला. डॉट बॉल येतोय. पंकज पाटील यासाठी ओळखले जातात. निगवेला बिलॉंग करणारा हा खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर पन्हाळ्याची सावकार चषकाची स्पर्धा तिथे देखील दर्जेदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तो खेळाडू सत्ताच्या कडीला आपण पाहतोय. हा चेंडू देखील जबरदस्त होता. इथे देखील पुन्हा एकदा बीट केलंय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल येत आहेत. ही ताकद दाखवली जाते. पंकज पाटील अगदी आपण पाहिलं तर मी जरी ग्रामीणचा खेळाडू असलो तरी देखील माझ्याकडे एक क्षमता आहे रोखण्याची आणि ती क्षमता मैदानाच्या आतपर्यंत पंकज पाटील दाखवत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल आले. 2 निर्धाव चेंडू सातत्याने ते हाताळले गेलेत आणि आता क्षेत्ररक्षण देखील बदललंय. जाळं रचलं जात आहे. रणनीत्या आखल्या जात आहेत. सध्याच्या घडीला सुमित डोंगडेला बाद करायचं कसं करायचं याचं उत्तर शोधत असताना पाहायला मिळते. अर्थातच अमोल स्पोर्ट्स पन्हाळाचा संघ दरम्यान 68 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. मागफुटला गेले. फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. देवराज मिटके धावतायत मात्र तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत त्या 4. लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. दरम्यान आपण पाहिलं तर 72 या आकड्यावरती धावसंख्या. 72 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस स्लॉट मध्ये डाऊन दी ग्राउंड फटका आणि सनी सर आपले दूर राहिलेत. धावा किती मिळत आहे ते देखील पाहणं इथे गरजेचं आहे. मॅक्सिमम धावा षटकार आलाय. चला बॉल लगेच आतमध्ये टाकायचा. चला प्रेक्षक वर्ग बॉल देखील लगेचच आतमध्ये टाकायचा आहे. चला जो मंडईमध्ये बॉल गेलाय चला आलाय. मॅच बॉल आलेला आहे. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने आता धावफलक करतात जाऊन पोहोचतोय 78 या आकड्यावरती. 78 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6वं षटक पंकज पाटीलच्या विरोधात. आता
तुम्ही डोंगरे आक्रमक होत असताना पाहायला मिळतोय. सगळी बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅचमध्ये अगदी आपण विचार केला तर धावांचा पाऊस इथे पाडलाय. महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाने खऱ्या अर्थाने धावसंख्या अगदी चांगल्या प्रकारे पहिलं षटक जलसिंग पाटीलचं सोडलं तर ती आक्रमकता पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बनले दर्शक. धावा मिळत आहेत त्याच्यावर. आलाय सुमितच्या पाठपरून आणखीन एक ब्रँडेड लोकनाथ चषक चौकार. सो मच डीजे. कौतुक इथे कॅमेरामनचं देखील करावं लागणार आहे. एक चांगलं कॅमेरा वर्किंग अर्थातच टीडीसी लाईव्हचे सर्वा ओमकार पाटील यांचं पाहायला मिळालं. स्वीप केला. लोअर फुल टॉस ऑन साईडला. आणखीन एक फटका चांगला केला गेला. यावेळेस हर्षवर्धन पाटील होते. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच धाव फलकावरती पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 6 ची सांगता धावसंख्या 83 आकड्यावरती 6 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावा वळतोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. चला दरम्यान आपण 7व्या षटकामध्ये सनी सरापले दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच बावडाकरांसाठी आणखीन एक खुशखबर आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच BPL 2026 रणसंग्राम लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक. फॉर्म फी या स्पर्धेची 200 रुपये असणार आहे. एबी कलेक्शन मध्ये उद्यापासूनच फॉर्म देखील वितरित केले जातील. एबी कलेक्शन मध्ये पावडाकरांसाठी मर्यादित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. BPL 2026 लवकरात लवकर स्पर्धेचं आयोजन केलं. यावेळेस देखील आडवा बॅट नाही. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जातोय. डाऊन दी ग्राउंड प्रोटेक्शन हर्षवर्धन पाटील. आणखीन एक चुकी झाली आहे. तेलही गेलंय तूपही गेलंय. हाती मात्र धुपाटणं राहिलाय. चौकार आलाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 87 आकड्यावरती. 87 ऑन दी बोर्ड. ती वैयक्तिक 44 आकड्यावरती इथे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावा वैयक्तिक अर्थातच सुमित डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय हर्षवर्धन पाटील. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. प्रोटेक्शन आलाय. बाकअप आलाय आणि आता मात्र आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती. एकोणनव्वद या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. 89 ऑन दी बोर्ड. हो यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक देवराज मेटके येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि आता मात्र एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 90 या आकड्यावरती. स्ट्राईक एन वरती नवी मुंबई दिवाळीचा सुपरस्टार अर्थातच विकी मुंबईकर स्ट्रायकिंग एन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर नवी मुंबई परिसरामध्ये सातत्यानं या खेळाडूचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. तो खेळाडू आपण पाहतोय विकी मुंबईकर. आतापर्यंत 90 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 100 गाठले जाणार का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 9 चेंडूवरती असणार आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. अजूनही या सामन्यामध्ये 9 चेंडूंचा खेळ उर्वरित असणार आहे. प्रोजेक्टेड स्कोर अर्थातच आपण पाहिलं तर 111च्या घरामध्ये दाखवतोय.
वळवलाय, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला टर्न झाला, काटा बदललाय, सनी चरापलेची जादू पाहायला मिळते, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, चांगला चेंडू हातायला गेला, टप्पा पडल्यानंतर काटा बदलणारा हा बॉल, आडवा बॅटने यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय, प्रोटेक्शन आलं डीप मधून, सिंगल कंप्लीट झाले आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय 91 या आकड्यावरती, 91 ऑन दी बोर्ड. तुम्ही डोंगडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस देखील पुन्हा एकदा दूरवरून हा फटका एक्झिक्यूट केला, प्रोटेक्शन येते डीप मधून, सिंगल इथे कंप्लीट झाले, स्ट्राईक ठेवल्या अर्थातच स्वतःकडे. तुम्ही डोंगडेने षटक क्रमांक 7 ची इथे सांगता. 7 षटकांच्या अखेरीस 92 धावा फलकावरती, 2 गाड्यांच्या मोबदल्यात वळतोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. पारितोषिक आलंय विकी मुंबईकरच्या प्रत्येक चौकारा षटकारासाठी. चला दरम्यान आपण पहिलं तर अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी पंकज पाटील अर्थातच निगवेचा हा सुपरस्टार, करवीर तालुक्यातील निगवेला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थातच पंकज पाटील आपल्याला 8व्या षटकामध्ये अखेरच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. समोर सुमित डोंगडे खऱ्या अर्थाने 18 मध्ये 48 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारले गेले. धावांचा पाऊस आणि त्यामुळेच 92 धावसंख्या आतापर्यंत मैदानाच्या आतपर्यंत उभारले गेले. चांगली बॅटिंग, चांगलं स्कोर कार्ड सध्याच्या घडीला महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाचा पाहायला मिळत आहे. चला पारितोषिक असणाऱ्या विकी मुंबईकरच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी ऋतू चौगुले आणि त्याचबरोबर भूषण बेडेकर सर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणाऱ्या विकी मुंबईकरच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी सिंगल धाव आले आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र वधारत आहे. 93 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती, 93 ऑन दी बोर्ड. वैयक्तिक 49 या आकड्यावरती बॅटिंग सध्याच्या घडीला सुमित डोंगडे करतोय, मात्र आता नॉन स्ट्रायकिंग गेमवरती गेला विकी मुंबईकर. पारितोषिक असणाऱ्या भूषण बेडेकर सर आणि त्याचबरोबर ऋतू चौगुले सर यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. खराब चेंडू इथे होता, पंचांचा इशारा येतोय. यस इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने आले ही एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते म्हणजे 94 या आकड्यावरती, 94 ऑन दी बोर्ड. 94 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील अगदी आपण विचार केला तर या मॅचमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीचे काही चेंडू अगदी चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले, मात्र इथे अखेरच्या चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळाली. मात्र विश्वास पुन्हा एकदा दलसिंग पाटील आणि पूर्ण संघाने दाखवलाय. अखेरच्या षटकामध्ये पहिला चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केला, दुसरा चेंडू थोडासा खराब होता, मात्र इथे आपण पहिलं तर धावसंख्या सरसावते. 94 धावा धावफलकावरती. विकी मुंबईकर ऑन स्ट्राईक, प्राइज ऑन असणार आहे. आडवा बॅटने ऑन साइडला शॉर्ट पुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि 100 रुपये खात्यामध्ये ऍड झाले. तर ऋतू चौगुले सर आणि त्याचबरोबर भूषण बेडेकर सर यांच्याकडून 100 रुपये आणि धावसंख्या देखील 100 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. योगायोग पहा, 100 रुपये. सो मच इसे योगायोग पहा, 100 रुपये खात्यामध्ये ऍड होण्यासाठी 100 धावा बनवाव्या लागल्या आहेत. खराब चेंडू, फटका इथे खेळलाय, क्षेत्ररक्षक येतात, चेंडूच्या खाली नो बॉलचा इशारा. देवराज मिटके आले आहेत आणि इथे नो प्लस 1 सिंगल धाव, 2 धावा धाव फलकावरती. धावसंख्या 102 या आकड्यावरती, 102, 102 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तुम्ही डोंगडेला आपण पाहतोय.
49 या आकड्यावरती बॅटिंग करतोय. फ्री हिटचा बॉल असणार आहे. संधी फलंदाजाकडे असणार आहे. फ्री हिटचा बॉल आडवा पाटने अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. म्हटलं जातं ना, हौसलों के आग आग जलाए रखो, मुश्किलों को दूर भगाए रखो, मंजिल खुद कदम चूमेगी, बस मेहनत को जिंदा रखो. सुमित एकदा बाट दाखवायची आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुमित डोंगरेची पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसातलं हे पहिलं अर्धशतक या रायगडच्या सुपरस्टाराच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 106 या आकड्यावरती. 106 ऑन दी बोर्ड. कोलवाडापाचा बॉल ऑन साइडला इथे टर्न केलं जात आहे. मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला. प्रोटेक्शन आलाय डीप मधून. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र वधारते. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते 108 या आकड्यावरती. 108 रन रेटचा विचार केला 14.9च्या सरासरीने या धावा बनवलाय. गोलंदाजांचा समाचार घेतलाय. हो, यावेळेस गती कमी होती. गती परिवर्तन पाहायला मिळालं. रनआउटची संधी आहे आणि आता एक धाव कंप्लीट झाली आहे. रनआउटची संधी होती, काही होत नाही. अगदी आपण पाहिलं तर जे करायचा प्रयत्न इथे अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघ करतोय त्याच्या विरुद्ध करत असताना पाहायला मिळते. एक धाव आली आहे. 109 या आकड्यावरती धावसंख्या. शेवटचा बॉल असणार आहे विकी मुंबईकर. आणखीन एक संधी असणार आहे 100 रुपये कमवण्याची. अकुट टप्प्याचा हुक केलाय. 100 रुपये आणखीन खात्यामध्ये ऍड झाले आहेत. धावा केल्यात बुक. विकी मुंबईकरच्या पाठपडून आलाय. आणखीन एक मोठा धमाका. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. 8 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 115 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 48 चेंडू आणि आवश्यकता अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाला असणार आहे 116 धावांची. 48 मध्ये बनवायचे आहेत 116 धावा. तोपर्यंत वळतोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. रनचेसकडे आपण वळणार आहोत. मात्र जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
तर मेगा फायनलच्या सामन्यासाठी एक खास आकर्षण असणार आहे. अर्थातच आपण पहिलं तर MK सोलापूर यांच्या माध्यमातून अर्थातच मनीष काळेसर यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायरची भूमिका देखील बजावली जाणार आहे. एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे की आपण पहिलं तर एक समालोचक देखील आहे, त्याचबरोबर गुणलेखक देखील आहे, डान्सिंग अंपायर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व या सामन्यामध्ये पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर त्यांच्या साथीने या मॅचमध्ये इर्शाद बिराजदार सर असतील आणि त्यांच्या साथीने आकाश खेडकर सर हे 3 पंच हे पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी LCD TV पुरस्कृत करण्यात आलाय. कैलासवासी महिपती आळवेकर यांच्या स्मरणार्थ दादासो आळवेकर सर यांच्याकडून LCD TV मॅन ऑफ द सिरीजसाठी पुरस्कृत करण्यात आलाय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी मनगटी घड्याळ आदरणीय रोहन उल्पे सर यांच्याकडून एक घड्याळ पुरस्कृत करण्यात आलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट असणार आहे कृष्णा लोंढे सर शिवसेना शहर संघटक यांच्याकडून ही बॅट आली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज आदर्श जाधव सर शिवसेना शहर संघटक यांच्याकडून ही बॅट आली शूज आलेत. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स बॅग असणार आहे आदरणीय जय लाड सर यांच्याकडून ही बॅग असणार आहे. आणि त्याचबरोबर सुपर सिक्सर साठी आकर्षक पारितोषिक रोहित चव्हाण सर यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सलग 3 चौकारासाठी देखील आकर्षक पारितोषिक असणार आहे. धवल मोहिते सर यांच्याकडून हे आकर्षक पारितोषिक असणार आहे. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट झेल एका चांगल्या कॅचसाठी देखील आकर्षक बक्षीस असणार आहे. सूरज सुतार सर यांच्याकडून हे बक्षीस असणार आहे. चला मी विनंती करतो क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं. 48 चेंडू आणि 48 चेंडू मध्ये आवश्यकता 116 धावांची आहे आणि तो 116 धावांचा डोंगर भेदण्यासाठी सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पन्हाळा तालुक्याचे हे 2 सुपरस्टार बॅटर अर्थातच जलसिंग पाटील आणि त्याच्या साथीने बॅटिंगसाठी प्रमोद चव्हाण दाखल असताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच एका बाजूला पडायला बिलॉंग करणारा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला पुण्याला बिलॉंग करणारा खेळाडू. अगदी आपण पहिलं तर फॉलिंग स्वीप साठी ओळखला जाणारा प्रमोद चव्हाण आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अर्थातच कर्जत एक्सप्रेस साई लोंगले पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर कांजूरमार्ग मराठा चषकाची स्पर्धा तिथून या खेळाडूच्या प्रवासाला सुरुवात झाली. तिथे बेस्ट बॉलरचा मानकरी हा खेळाडू राहिला होता आणि तिथून ISPL ची स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या अर्थातच साई लोंगले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. कर्जत एक्सप्रेस पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते रन चेस कडे. आपण वळतोय पहिला बॉल साई लोंगलेचा. पहिला बॉल अपिश केलाय थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल इथे कंप्लीट झाले. प्रोटेक्शन आलंय डीप मधून सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कर्जत एक्सप्रेसला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ISPL ची स्पर्धा देखील खेळाडूने सातत्याने चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये देखील केला. यावेळेस देखील अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती पाहायला मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती 27च्या घडीला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 27च्या घडीला प्रगतीपथावरती आहे. विश्वास दाखवलाय साहिल वरती. हो जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. कमालीचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय
ऍक्शन रिप्ले पाहायला आवडणार आहे. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर काटा बदलणारा बॉल पूर्णपणे जलसिंग पाटीलला इथे ओपन केला. वॉड बॉल कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय. टॉट बॉल येतोय. 3 या आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस यॉर्कर वेगात होता. डॉट बॉल येतोय. व्हेरिएशन विविधता मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखवत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल इथे मैदानाच्या आतपरी हाताळला. परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली. 3 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलंय. जलसिंग पाटीलला कुठेतरी शांत ठेवलंय आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड पॉइंटचा येतोय. तोपर्यंत एक सिंगल डाव फलकावरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवरती प्रमोद चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक विस्फोटक बॅटर. अगदी आपण पाहिलं तर पुण्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पन्हाळा तालुक्यातील आणखीन एक विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 4 या आकड्यावरती धावसंख्या. 4 ऑन दी बोर्ड. बागफुडला गेले. फटका चांगला केला गेलाय. कट केलाय. स्लाइस केलाय आणि त्यानंतर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळत आहेत त्या 4. प्रमोद चव्हाणच्या पाठपडून लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. आठ या आकड्यावरती धावसंख्या. 8 ऑन दी बोर्ड. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर विड्थ होती, जागा होती. बॅकफुटला जात असताना कटचा फटका, स्क्वेअर कटचा फटका आणि तिथे 4 धावांची मोहर आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा के अजूनही शिल्लक आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. स्विचिटचा प्रयत्न यावेळेस चाललाय सर. विकेट किपर नंदू उल्पे यांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्यात त्या 8. बिनबाद 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अर्थातच जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी, हायवे रिवा एक्सप्रेस, अर्थातच आर्यन भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हायवे रिवा एक्सप्रेस आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाले. अगदी आपण पाहिलं तर आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सध्याच्या घडीला ज्या वेगवान गोलंदाजाची चर्चा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते तो खेळाडू आर्यन भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. भिवंडी प्रीमियर लीगची स्पर्धा तिथे देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. बागफुटला गेले. फटका सुरेख केला गेलाय. जलसिंग पाटीलच्या पाठपदून हा फटका. धावा मिळतात त्या 4. आलाय जलसिंगच्या पाठपदून लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. चांगला फटका इथे मैदानाच्या आतपरे पाहायला मिळाला. 4 धाव्याची मोहर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. 12 या आकड्यावरती धावफलक. आर्यन भोईरच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आक्रमकता. वेगात होता. आता वेग प्रचंड होता. मात्र इथे पंचांचा इशारा वाईट बॉलचा आला. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती वाईटच्या स्वरूपात लगवली जाते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 ऑन दी बोर्ड. हा चेंडू थोडासा पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा डाऊन द लेग पाहायला मिळाला. पंच मनीष काळे सर MK @ सोलापूर सर यांचा इशारा
आला इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक अर्थातच जाऊन पोहोचत आहे 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. आडवा बॅटने यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आणि त्यानंतर धन 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 करत रेणू सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतात 4. जलसिंग पाटीलच्या बॅटमधून लोकनाथ चषक. आणखीन एक ब्रँडेड चौकार. या आकड्यावरती धावसंख्या 18 ऑन दी बोर्ड. यावेळेस आडवा बॅटने फटका खेळत असताना पाहायला मिळाले. 4 धाव्यांची मोहर पुन्हा एकदा लगावली जाते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडीशी दिशा पुन्हा एकदा खराब आहे का. पंचांचा इशारा आलाय. या सेटचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आली पुन्हा एकदा धाव फलकावरती आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 19 या आकड्यावरती धावसंख्या. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावरती. अगदी या मॅच मध्ये विचार केला तर धावांची पुंजी थोडीशी पाहायला मिळते. अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाचा विचार केला तर मात्र क्षमता आहे या दोन खेळाडूंकडे मॅक्सिमाइज करण्याची, ती आक्रमकता दाखवण्याची क्षमता या दोन खेळाडूंकडे आणि ती क्षमता आता मैदानाच्या आतपर्यंत दाखवायची. अर्थातच 19 धावा आतापर्यंत. फुलवडापाचा बॉल यावेळेस देखील ड्राईव्ह केलं जात आहे. अविनाश दबडे आहेत तिथे तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच आता जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 ऑन दी बोर्ड. 39 मध्ये गरज 96 धावांची आहे अजूनही. मात्र ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे आहे तोपर्यंत समीकरण सोपं असणार आहे पन्हाळा संघासाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉट ऑन फुल. क्या बात आहे. वॉट स्ट्रोक. कमालीचा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाच्या विपरीत इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडला सजवलंय, मात्र इथे गोलंदाजी थोडीशी डाऊन द लेग सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. यावेळेस देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात 4. प्रमोद चव्हाणच्या पाठपरून आलाय. बॅक टू बॅकचा आणखीन एक ब्रँडेड चौकार. तुटून पडलेत आता मात्र आर्यन भोईर वरती तुटून पडत असताना पाहायला मिळतात. प्रमोद चव्हाण जबरदस्त बॅटिंग करतोय. शफल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल येतोय. अगदी आपण पाहिलं तर अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाच्या खेळाडूंसाठी एक खुशखबर असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर दख्खन पन्हाळा संघाचे संघमालक जीवन शिंदे सर यांच्याकडून जर हा सामना जिंकला अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाने तर आपल्या आवडतीच्या हॉटेलमध्ये जेवण असणार आहे पन्हाळा संघाच्या खेळाडूंसाठी. नक्कीच काय बक्षिसांची खैरात इथे केली जाते जीवन सरांच्या माध्यमातून. 28 धावा फलकावरती. 28 ऑन दी बोर्ड. आवश्यकता या मॅच मध्ये 36 मध्ये 88 धावांची असणार आहे. चला त्याचबरोबर आपण पाहिलं तर बावडा महोत्सवची फायनल मॅच एका बाजूला आपण पाहणार आहोत वायर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संदीप स्पोर्ट्सचा संघ. ही फायनल बावडा महोत्सवाची अर्थातच ठीक 6 वाजता ठेवली जाणार आहे. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. बावड्यातील दोन संघ वायर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संदीप स्पोर्ट्स. बावडा महोत्सवाची फायनल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 सांगली एक्सप्रेस. सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत.
तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. आउट केला, आडवा पाठ नाही, इथे फटका चांगला केला गेलाय, ऑन साइडला टर्न केलाय, प्रोटेक्शन डीप मधून येईल तोपर्यंत इथे 2 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक करतात जाऊन पोहोचत आहे 30 या आकड्यावरती. 30 ऑन दी बोर्ड. आवश्यकता 35 मध्ये 86 धावांची आहे. सामना जिंकला तर दक्कन पन्हाळा स्पोर्ट्स संघाचे संघमालक यांच्याकडून जेवण असणाऱ्या या खेळाडूंसाठी ऑन साइडला यावेळेस देखील पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये आलंय, सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि लगेच ती दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आली आहे. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचत आहे 32 या आकड्यावरती. 32 ऑन दी बोर्ड. सुशील बुर्लेला आपण पाहतोय, अर्थातच सांगली एक्सप्रेस सांगलीतला हा आणखीन एक वेगवान गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा फटका चांगला केला गेला, प्रोटेक्शन डीप मध्ये आहे, सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला, लगेचच परतले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या आता मात्र वधारते 34 धावा धावफलकावरती. 34 ऑन दी बोर्ड. सुशील बुर्ले अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ, त्यानंतर पावलं वळवली टेनिस बॉल क्रिकेटकडे आणि तिथे देखील यशस्वी राहिले. चांगली गोलंदाजी सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत आणि पारितोषिक विकेटसाठी देखील असणाऱ्या महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय संदीप पाटील सर यांच्याकडून विकेटसाठी पारितोषिक 200 रुपयांचं असणार आहे. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा धावी त्या फलकावरती पाहायला मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचत्या 35 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेट चिंतेची बाब राहिले 14.73 रिक्वायर्ड रन रेट. लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका. प्रोटेक्शन आलाय डीप मधून, मात्र त्याच्या मस्तकावरती दिलाय दस्तक. जलसिंग पाटीलच्या पाठमधून हा ब्रँडेड लोकनाथ चषक चौकार. एकोणचाळीस या आकड्यावरती धावसंख्या. सलग 3 विकेटसाठी पारितोषिक संदीप कांबळे सर यांच्याकडून 1000 रुपयांचं असणार आहे. सलग 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 39 या आकड्यावरती धावसंख्या. 39 ऑन दी बोर्ड. सुशील बुर्ले विरोधात इथे आक्रमकता दाखवली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली विकेट किपिंग बिहाइंड द विकेट, चांगलं ग्लव्ह वर्क पाहायला मिळालंय. नंदू उल्पे डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 39 या आकड्यावरती धावसंख्या. अगदी आपण पाहिलं तर 31 मध्ये 77 ची आवश्यकता आहे. चांगली धावगती आतापर्यंत राखल्या, मात्र इथूनही पुढे ती धावगती रोखू द्यायचा नाही. तीच आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना दाखवायची आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न, टॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 3 संपुष्टात. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात 39. जिंकण्यासाठी आवश्यकता 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये 77 धावांची असणार आहे. 30 मध्ये 77 धावा तोपर्यंत वळतोय डीजेच्या एका सुमधूर गाण्याकडे. ट्रॅक वरती पुन्हा एकदा साई लोंगले दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. कर्जत एक्सप्रेस पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 39 धावा पहिल्या 3 षटकामध्ये बनवल्या आहेत आणि आता 30 मध्ये
77 धावांची आवश्यकता आहे. 30 मध्ये बनवायच्या 77 धावा. साहिल लोंगलेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते, मात्र ती धावगती राखणं सातत्याने अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय एक्स्ट्रा डाव धावफलकावरती. त्याचबरोबर पारितोषिक फलंदाजांसाठी देखील असणार आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी आकाश चोपडे सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज अर्थातच संदीप पाटील सर यांच्याकडून असणार आहे. ओलोर फुल टॉस बॉल यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका डाव्यावरती समाधान मिळावं लागते. या एका डाव्याच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 ऑन दी बोर्ड. सातत्याने धावा बनवण्याचा प्रयत्न, ती धावा बनवण्याची भूक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. मात्र विचार केला तर टिचूल मारा, तिखट मारा थोडासा होत असताना पाहायला मिळतोय. धावा रोखण्याची जबाबदारी साहिल लोंगलेवरती दिले. पॉवर प्लेचं षटक देखील अगदी चांगल्या प्रकारे हाताळलंय. कर्जत एक्सप्रेस कर्जत बिलॉंग करत असताना ISPL ची स्पर्धा देखील या खेळाडूने केल्या. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. मात्र इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आणि आता मात्र एक्स्ट्रा धाव आणि पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. व्हाईट साठी मागणी केली. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. धावफलक मात्र रोखलं जात आहे. 41 या आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावल्या. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. अगदी आपण पाहिलं तर एक चांगला रिव्ह्यू घेतला गेला. अर्थातच आपण पाहिलं तर साहिल लोंगले आणि त्याचबरोबर विशाल शहाने लगेचच रिव्ह्यूची मागणी केली, अपील केली पंचांकडे आणि ते मात्र रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. दरम्यान डॉट बॉल येतोय. 41 आकड्यावरती धावसंख्या मात्र स्थिरावल्या. इथे खराब चेंडू, इथे दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते. आता मात्र पंच वळतायत व्हाईटच्या स्वरूपात. आता एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचते 42 आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत 7 व्हाईट बॉल या इनिंग मध्ये हाताळले गेलेत. लॉफ्ट केला ख्याबाने दलसिंग पाटीलचा थाट. गोलंदाजाची वाढ आला एक ब्रँडेड मोठा धमाका षटकार. अडुसष्ट धावांची आवश्यकता आहे. 27 मध्ये 68 बनवायचे आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉल आलाय. इथे एक्स्ट्रा डाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. यावेळेस देखील तिसऱ्या पंचांकडे अपील केली जाते. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल याला एक्स्ट्रा डाव इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे आता. महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स आपल्यासाठी आता रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे.
दरम्यान 49 या आकड्यावरती आता धावसंख्या जाऊन पोहोचते 49 ऑन दी बोर्ड. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 4. जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. यस 53 या आकड्यावरती धावसंख्या आवश्यकता 26 मध्ये 63 धावांची आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण जलसिंग पाटीलने सांगितलंय मी अजून जिंकलेलो नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली आहे. तर या षटकामध्ये विकेट आली तर संदीप कांबळे सर त्यांच्याकडून पारितोषिक 500 रुपयांचा असणारा फटका इथे केला आणि विकी मुंबईकर वॉट एफर्ट्स कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धाबा वाचवलायत आणि त्यामुळे तो टाळ्यांचा गजर देखील झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण विकी मुंबईकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती 27च्या घडीला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 55 या आकड्यावरती 55 ऑन दी बोर्ड. 25 मध्ये 61 ची आवश्यकता. या षटकामध्ये विकेट संदीप कांबळे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आडवा बॅटने ऑन साइडला यावर देखील शॉर्ट पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. आणखीन एक ब्रँडेड दिमागदार जलसिंग पाटीलच्या बॅटवरून चौकार. सोमा डीजे चौकार नाही तर सॉरी चौकार झालाय. पंचांनी पुन्हा एकदा बदललाय आणि इथे 4 धावा धावफलकावरती 59 या आकड्यावरती धावसंख्या. मात्र मैदानाच्या आतमध्ये जलसिंग पाटील आगोगस्तान पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर बावडा महोत्सवाची फायनल 6 वाजता टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसेल तर षटकामध्ये कपात केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. ठीक 6 वाजता. चला त्याचबरोबर महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे संघमालक अर्थातच संदीप पाटील सर यांच्याकडून पारितोषिक आलंय. या विकेटसाठी अर्थातच 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. संदीप पाटील सर यांच्याकडून हे 2 खेळाडू महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर या 2 खेळाडूंवरती दारोमदार असणार आहे. संघाची धुरा पूर्णपणे या 2 खेळाडूंवरती असणार आहे. विश्वास इथे दाखवलाय सातत्याने. आपण पाहिलं तर दख्खन पन्हाळा संघाकडून खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने हे 2 खेळाडू खेळत असतात. मात्र आता आपण पाहिलं तर अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाकडून खेळत आहेत आणि अगदी जशी गरज संघाला आहे तशी बॅटिंग मैदानाच्या आतपरे केली जाते. चला दरम्यान आपण एक स्टॅट्स आपल्या समोर दाखवले जातात. अर्थातच आपण पाहिलं तर 4 षटकांच्या अखेरीस महालक्ष्मी प्रणित गोळीबारचा संघ हा 43 या आकड्यावरती होता आणि अमोल स्पोर्ट्स पन्हाळाचा संघ हा 59 या आकड्यावरती. आणि जमेची बाप म्हणजे एकही विकेट गेलेली नाहीये. 59 धावांची नाबाद पार्टनरशिप 17च्या घडीला मैदानाच्या आतपरे पाहायला मिळते. आणि समीकरणाचा विचार केला तर 24 मध्ये 57 ची आवश्यकता असणार आहे. 24 मध्ये 57 धावा अजूनही बनवायच्या आहेत
सामना संपलेला नाही आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ ताकदीचे संघ आणि इथे ती लढत एकमेकांच्या विरोधात देत असताना पाहायला मिळत आहे. हा सामना महत्वाचा आहे. चला संदीप पाटील सर यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. विकेटसाठी अर्थातच 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 4 षटकांच्या अखेरीस 59 धावफलकावरती अविनाश वाघमारे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आपण पाहिलं तर आणखीन एक लेफ्ट आर्म जबरदस्त गोलंदाज अविनाश वाघमारे. ओ रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे. मात्र त्याच दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 60 या आकड्यावरती धावसंख्या. 60 ऑन दी बोर्ड. अविनाश वाघमारे यांच्यावरती विश्वास दाखवलाय. स्काय चषक वठारची स्पर्धा आणि तिथे देखील दर्जेदार कामगिरी अविनाश वाघमारेची पाहायला मिळाली होती आणि इथे देखील पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. चला लगातारच्या 3 षटकारांसाठी आकाश चोपडे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ओ यावेळेस देखील दूरवरून घेण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रत्येक डॉट बॉल हा दबाव बनवणारा असणार आहे. अगदी आपण आता पाहिलं तर समीकरण बदललंय. 22 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. रंगतदार अवस्थेमध्ये सामना सध्याच्या घडीला रंगत असताना पाहायला मिळतोय. जलसिंग पाटील आणि प्रमोद चव्हाणच्या जोडीने अजूनही या सामन्यामध्ये पकड ठेवल्या. ओ हा चेंडू देखील आणखीन एक डॉट बॉल. अविनाश वाघमारे काय गोलंदाजी गेली जाते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल येत आहेत. जलसिंग पाटील विचार केला तर धावा आल्या आहेत. मात्र ते निर्धाव चेंडू देखील सातत्याने येत आहेत. त्यामुळेच कुठेतरी तो दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण पाहिलं तर 4.3 षटकांच्या अखेरीस 59 धावा महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या देखील होत्या. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न यावेळेस देखील अगदी आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक वधारते. व्हाईट +1 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या अर्थातच 62 या आकड्यावरती. 62 ऑन दी बोर्ड. 21 मध्ये 54 ची गरज असणार आहे. 21 मध्ये बनवायच्या आहेत. अजूनही 54 धावा. यस निश्चितच या इनिंग मध्ये आतापर्यंत 9 एक्स्ट्रा धावा व्हाईटच्या स्वरूपात खर्च केल्या आहेत. नियंत्रण राखावं लागणार आहे. नियंत्रण महत्वाचं आहे आणि ते नियंत्रण राखायचं आहे. आडवा बॅटने यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. दरम्यान आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात आता एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक अर्थातच जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 63 या आकड्यावरती. 63 ऑन दी बोर्ड. 63 धावा. रिक्वायर्ड रन रेट 15.90च्या सरासरीमध्ये गेलाय. 20 मध्ये 53 ची आवश्यकता आहे. 20 मध्ये आता 53 धावा बनवायच्या आहेत. आणखीन एक जबरदस्त गोलंदाजी. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही मित्रांनो. अविनाश वाघमारे पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. अर्थातच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाला अगदी आपण पाहिलं तर जिथे धावांचा पाऊस पाडला जात होता, जिथे सरासरी अगदी कट्टुकट होती, तिथे मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर धावा रोखण्याचं काम अविनाश वाघमारेने केलंय. 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका तर चांगला केला गेलाय. डीप मधून प्रोटेक्शन. सुशील बुर्ले येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल
अर्थातच 64 या आकड्यावरती षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झालाय. 64 धावा धावफलकावरती, उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा बनवायच्यात 52-18 मध्ये. 52 ची गरज तोपर्यंत वळतोय डीजेच्या एका सुमधूर गाण्याकडे. अगदी आपण पाहिलं तर जिथे धावांचा पाऊस पडला जात होता पहिल्या 4 षटकामध्ये 59 धावा बनवल्या गेल्या होत्या. मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. अविनाश वाघमारे, कौतुक करावं लागणार आहे या गोलंदाजाचं. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाला आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सांगली एक्सप्रेस अर्थातच आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट पासून प्रवास सुरू झाला. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटकडे पावलं वळवली आणि अशा प्रकारे वळवली. सध्याच्या घडीला सांगली जिल्ह्यातून या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने रंगत असताना पाहायला मिळते. तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 6व्या षटकामध्ये आलाय. जलसिंग पाटील या अगोदरचं षटक थोडंसं निराशाजनक गेलंय. मात्र आता या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे. 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी. 18 मध्ये 52 ची आवश्यकता आहे. 64 धावा नाबाद अजूनही अबाधित राहिल्या. मात्र चिंतेची बाब म्हणजे धावा, थोडीशी चिंतेची बाब राहिली. आतापर्यंत 12.80 च्या सरासरीने धावा बनवल्यात. आता रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. म्हणजेच काय तर थोडीशी अडचण आता निर्माण झाली अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघासाठी. चौसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 64 ऑन दी बोर्ड. अजूनही अबाधित राहिला. विकेट मिळवलेले नाहीये. पारितोषिक असणार आहे विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज महालक्ष्मी स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय संदीप पाटील सर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. विकेट गरजेची आहे. अगदी आपण पाहिलं तर जरूर समीकरण थोडंसं लांब आहे. मात्र विचार केला तर दोन खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत तोपर्यंत समीकरण थोडंसं सोपं अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघासाठी म्हणता येणार आहे. अगदी आपण पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंवरती विश्वास सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बाउन्सर सरप्राईज केलं. सरप्राइजिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी आता पुन्हा एकदा केली जाते. व्हाईट चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी. Yes, it's a white ball. हाईटचा. यस, इट्स अ व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावलाय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 65 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस बॉल सर बॅटने ड्राईव्ह केलाय. रनआउटची संधी आणि ते कलेक्शन झालं नाहीये. दरम्यान आपण पाहिलं तर धोक्याची घंटा होती. प्रमोद चव्हाण माघारी परतवण्याची संधी होती. कलेक्शन झालं असतं. फेकी अजून थोडी चांगली झाली असती तर निश्चितच माघारी परतावं लागलं असतं. मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुशील बुर्ले आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश दबडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वठारचे खेळाडू आपण पाहिलं तर या खेळाडूची देखील
चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. कराडमध्ये भाई गुजरची स्पर्धा देखील चांगला खेळ अविनाश दबडे यांच्या माध्यमातून तिथे देखील पाहायला मिळाला होता. हो, यावेळेस देखील आउटसाइड ऑफ पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली आहे. या एक्स्ट्रा डावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. 66 या आकड्यावरती 11वा व्हाईट बॉल. ही चिंतेची बाब राहिली आहे. कुठेतरी धावा बनवलेला नाहीये तर धावा दिलेले आहे ते चित्र मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये आलंय. सिंगल इथे कंप्लीट झालंय. दुसरीचा कॉल परतलेत आणि निश्चितच 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 68 या आकड्यावरती. 16 मध्ये 48 आवश्यकता आहे. 16 मध्ये 48 धावांची आवश्यकता. विकेटसाठी पारितोषिक असणार आहे संदीप कांबळे सर आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. आडवा पाटने फटका केला. क्षेत्ररक्षक नाहीये, दूर राहत आहेत अविनाश वाघमारे. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल दिलाय मात्र थांबवला गेलाय. 2 धावांवरती इथे समाधान राहावं लागते. या 2 धावांच्या मदतीने 70 या आकड्यावरती धावसंख्या 70 ऑन दी बोर्ड. समीकरण आता बदललंय. मॅच मध्ये आवश्यकता 15 मध्ये असणार आहे ती म्हणजे 46 धावांची. 15 मध्ये अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर संघर्ष हा एक धावेसाठी केला जातोय. जलसिंग पाटीलच्या माध्यमातून असेल, प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून असेल, कुठेतरी जास्त चेंडू केले गेलेत मॅच मध्ये जलसिंग पाटील आणि त्यामुळेच ती चिंतेची बाब राहिली. धावा आल्या नाहीयेत. हो, वॉट अ स्ट्रोक. मनगडाच्या साह्याने फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय आणखीन एक ब्रँडेड षटकार. चला, विकेटसाठी पारितोषिक आहे 200 रुपयांचं संदीप कांबळे सर आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आता असणार आहे. चला, विकेट किती महत्वाची आहे. 100 रुपयांचं होतं, त्यानंतर 200 झाले आणि आता तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेटसाठी असणार आहे. 14 मध्ये 40 आवश्यकता आहे. सामना बदलला. आता सामन्याचं चित्र खऱ्या अर्थाने या 2 पन्हाळकरांनी बदललंय. 14 चेंडू आणि 40 आवश्यकता आहे. वैयक्तिक 49 धावांची खेळी अर्थातच जलसिंगच्या बॅटमधून आले. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत जलसिंग पाटील करत असताना पाहायला मिळतोय. विकेटसाठी संदीप कांबळे सर आणि संदीप पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. कॅश ड्रॉप झाले आणि त्याचबरोबर आणखीन एक अर्धशतक जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. म्हटलं जातं ना, राह संघर्ष की जो चलता जाए वही संसार को बदलता है. जिसने रातों से जीती है जंग सूर्य बनकर वही चमकता है. हा खेळाडू चमकलाय. रन चेस करत असताना 116 धावांची गरज आणि 27 चेंडू आणि 52 धावांची अतिशय खेळी जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आली आहे. चला, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अर्धशतक झालं जलसिंग पाटीलचा आणि फोन सांगरूळ मधून आला देखील. संभाजी नाळे सरांकडून देखील अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. बागफुटला गेले, कट केला, पॉइंटचा क्षेत्र, गॅप शोधलाय, सुईतून धागा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आलाय चौकार. से 83 आकड्यावरती धावसंख्या. 6 षटकांचा खेळ समाप्त. 12 मध्ये 33 आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर पारितोषिक आलंय जलसिंग पाटील साठी. हे पारितोषिक आलंय अर्थातच संभाजी नाळे सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. निश्चितच संदीप कांबळे सर आणि त्याचबरोबर
संदीप पाटील सर यांच्याकडून विकेटसाठी पारितोषिक आहे. गोलंदाजांना आता कमाल करायची आहे, विकेट गरजेची आहे, विकेट महत्वाची आहे आणि तेच सांगतायत संघाचे संघ मालक संदीप कांबळे सर आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर हेच सांगतायत ही विकेट महत्वाची आहे. हे दोन खेळाडूंची विकेट आणि पुन्हा एकदा हा सामना अर्ध्यापेक्षा जास्त खिशामध्ये घातला जाईल. 12 मध्ये 33 ची गरज, 12 मध्ये बनवायच्या धावा 33. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे या दोन्ही बॅटर्स. अगदी आपण पाहिलं तर फाईट टोटल टाईट चालली आहे दोन्ही संघांमध्ये, नेक टू नेक बॅटल सध्याच्या घडीला रंगतंय. अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघ देखील 6 षटकामध्ये 83 धावांवरती खेळतोय आणि महालक्ष्मी प्रणित गोळीबारचा स्पोर्ट्स संघाचा देखील 83 धावा होत्या 6 षटकामध्ये. चला त्याचबरोबर सलग 2 षटकारांसाठी आकाश चोपडे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. जलसिंग पाटील साठी हे पारितोषिक असणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर हा सामना जर जिंकवला अर्थातच जीवन शिंदे सर यांच्याकडून देखील जेवण असणार आहे. आज रात्रीची सोय जेवणाची होणार आहे, त्यामुळे हा सामना जिंकवणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी घेतली आहे या दोन खेळाडूंनी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संदीप कांबळे सर आणि संदीप पाटील सर यांच्याकडून देखील विकेटसाठी पारितोषिक आहे, अबाधित राहिलाय. अगदी आपण पाहिलं तर संघ मालक देखील म्हणतायत याची दान देगा, कुणीतरी विकेट घ्यावा. 1 विकेट आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जाऊ शकतो. 12 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. दोन्ही संघ नेक टू नेक बॅटल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अविनाश वाघमारे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अगदी आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 5व्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या आणि तिथून मॅच टर्न झाली होती आणि या इनिंग मध्ये देखील 5व्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि तिथे पुन्हा एकदा दबाव अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघावरती टाकला गेला. मात्र आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 12 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. रंगतदार सामना, प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू व्हायला सुरुवात झाली आहे. दर्दी प्रेक्षक कसबा बावड्याचे जोडले गेलेत. खुलवडापाचा बॉल ड्राईव्ह केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेतोय. सिंगल कंप्लीट झाले आहे. कलेक्शन खराब, दुसरीचा कॉल. 2 धावा धाव फलकावरती. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 85 आकड्यावरती. लगातारच्या 2 षटकारांसाठी जलसिंग पाटील साठी आकाश चोपडे सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर प्रमोद चव्हाण साठी देखील पारितोषिक असणार आहे. लगातारच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. त्याचबरोबर संदीप पाटील सर आणि संदीप कांबळे सर यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. रुद्र वाघमारे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. रुद्र वाघमारे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. 85 धावा धाव फलकावरती. 85 ऑन दी बोर्ड. खोलवा डपाचा बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळतोय. अविनाश वाघमारे खऱ्या अर्थाने या खेळाडूने या मॅच मध्ये पुंकर घातली आहे. या खेळाडूने सामना बदलला. 5वं षटक 5 धावांचं हाताळलं आणि या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा धावा रोखण्याची जबाबदारी घेतली आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर 4.50च्या सरासरीने आतापर्यंत गोलंदाजी अविनाश वाघमारेने केलंय. आवश्यकता 10 मध्ये 31 आहे. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललंय. 10 मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. स्विंग अँड मिस विकेट किपर चुकी झाली आहे. सिंगल धाव फलकावरती. स्ट्राईक रोटेड बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग गेन वरती आता प्रमोद चव्हाण आलाय. धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल 86 आकड्यावरती. 9 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ जाणार या स्पर्धेच्या फायनल मध्ये, कोणता दुसरा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार. रिक्वायर्ड रन रेट 20 चा पाहायला मिळतोय. 116 धावांचं आव्हान होतं आणि या सलामीच्या जोडीने एक हाती खिंड या मॅच मध्ये लढवले आणि आता पूर्णपणे सामना बदललाय. 9 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. कौतुक अविनाश देखील करावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिला. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पुंकर घालणारा हा एकमेव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण आता बदललं जात आहे. जाळं रचलं जात आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रमोद चव्हाणची विकेट महत्वाची आहे आणि त्या विकेटसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न, दावा रोखण्यासाठीचा प्रयत्न, त्या एका विकेटसाठीचा खटाटोप मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिक आहे संदीप कांबळे सर आणि संदीप पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं.
विकेटसाठी पारितोषिक अपील 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 उचलून धरली आहे. 500 रुपये खात्यामध्ये कोणाच्या अडवतील? अर्थातच अविनाश वाघमारे. मात्र इथे तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते, रिव्ह्यूची अपील इथे केली जाते. पाहूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. चला ऑन फील्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल. यस माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते अर्थातच आपण पाहिलं तर विकेट आले अर्थातच प्रमोद चव्हाणची ते विकेट येत असताना पाहायला मिळते. पहिला धक्का बसलाय. ऑन फील्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे ज्योतिबाचा सुपरस्टार खेळाडू देवराज मिटके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज ज्योतिबाचा आशीर्वाद घेऊन आलाय. अगदी आपण पाहिलं तर सकाळीच फोटो देखील अपलोड झाले होते ज्योतिबाचे आणि आता त्याच ज्योतिबाचा आशीर्वाद घेऊन देवराज मेटके ज्योतिबाचा सुपरस्टार मैदानाच्या आतपरे दाखल झालाय. 8 मध्ये 30 ची आवश्यकता. 8 मध्ये 30 धावा आता बनवायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर प्रमोद चव्हाणची विकेट जी गरजेची होती ती विकेट आली आहे आणि 500 रुपयांचा मानकरी देखील ठरलाय अविनाश वाघमारे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. कमबॅक करून दिलाय. खऱ्या अर्थाने पुनरागमन या मॅच मध्ये करून दिलं. कौतुक करावं लागणार आहे अविनाश वाघमारेचं. 8 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. देवराज मेटके बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे इथे अगदी आपण पाहिलं तर दिशा खराब पाहायला मिळत्या. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक करतात जाऊन पोहोचताय 87 आकड्यावरती. 8 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. अगदी आपण या मॅच मध्ये पाहिलं तर अविनाश वाघमारे धावा रोखण्याची जबाबदारी आतापर्यंत विचार केला तर 1.4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत आणि हीच 2 षटकं डोकेदुखी ठरणारी राहिले अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघासाठी आणि याच 2 षटकामुळे बॅकफुट वरती सध्याच्या घडील आलाय. यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस वाईटच्या स्वरूपात आणखीन एक एक्स्ट्रा धाव. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल येतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता 88 आकड्यावरती 88 ऑन दी बोर्ड. चौदा व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. 14वा व्हाईट बॉल आलाय. चिंतेची बाब राहिल्या. 8 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार खऱ्या अर्थाने अमोल स्पोर्ट्स पन्हाळा मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. मात्र हे 2 चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड झाले. कमी धावा खर्च केला तर अर्थातच आपण पाहिलं तर कुठेतरी आणखीन पकड महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघ करू शकतोय. 8 मध्ये 28 ची आवश्यकता. 8 मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन डीप पदवाला सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतलेत आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपरे पूर्णत्वास आली आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने 90 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 7 मध्ये. 26 ची गरज आहे. 7 मध्ये बनवायच्या आहेत. 26 धावा. देवराज मेटके या चेंडूवरती एखादा मोठा फटका मॅच मध्ये सुस्थितीमध्ये पाहू शकतोय अमोल स्पोर्ट्स पन्हाळा संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अविनाश वाघमारे कौतुक करावं लागणार आहे. अजूनही नेक टू नेक बॅटल आपण पाहतोय. 90 धावा अमोल स्पोर्ट्सने बनवल्या आहेत. महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या धावा देखील 91 होत्या. म्हणजेच काय तर या षटकावरती आता एक मोठा फटका येणं गरजेचं आहे.
स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट अविनाशसाठी होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थाने अविनाशने सांगितलंय, जो रातों में जागते वही सूरज बनते, जिनके इरादे साफ होते वही इतिहास लिखते. जिथे धावांचा पाऊस पडला गेलाय तिथे धावा रोखण्याचा कारनामा अविनाश वाघमारेनं केला. एकदा जोरदार टाळ्या अविनाशसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. अखेरचं षटक, 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी, हायवे रिवा एक्सप्रेस, अर्थातच आर्यन भोईर. ज्या खेळाडूने कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय तो खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये आता 26 धावा जलसिंग पाटील. चला, पारितोषिक लगातारच्या 3 डॉट बॉल साठी संदीप कांबळे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज बक्षिसांची खैरात केली जाते. ज्या विकेट साठी अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न चालू होते, ती विकेट आली. अविनाश वाघमारे 500 रुपयांचा मानकरी ठरला आणि त्याचबरोबर 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आकाश चोपडे सर यांच्याकडून देखील आलाय. 6 चेंडू आणि 26 ची आवश्यकता आहे. सेमीफायनल 2 चा करार. आर्यन भोईर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला बॉल घेऊन समोर जलसिंग पाटील अर्धशतकवीर पाहायला मिळतोय. पहिला बॉल खोलवर टप्पाचा, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन, साईल लोंगले डीप मधून फंबल झालाय आणि इथं लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धाव फलकावरती, बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल आणि 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय संदीप कांबळे सर यांच्याकडून असणार आहे. 5 मध्ये 24 ची आवश्यकता. 5 मध्ये बनवायच्या 24 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये, प्रेक्षक देखील जोडले जात आहेत. दर्दी प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. बॅटची कडा आणि गोल्डन विकेट. माघारी परतावा लागतंय. जलसिंग पाटीलची एखादी खिंड संपुष्टात आली आहे. मॅचचा रिझल्ट काही असू द्या, टाळ्यांचा गजर जलसिंग पाटील साठी होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रन चेस करत असताना अर्धशतकीय खेळी एक हाती खिंड लढवली आहे आणि आता ती खेळी संपुष्टात आली आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाने देखील प्रोत्साहन दिलं, प्रतिस्पर्धी संघाने देखील कौतुकाची थाप मारली. विकेट आली आहे. दुसरा धक्का, जलसिंग पाटील बाद झालेत. 92 या आकड्यावरती दुसरी विकेट. 4 मध्ये 24 ची आवश्यकता आहे आणि आता 4 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. KPL च्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने हे पवेलियनचं क्रीडांगण गाजवलं, KPL च्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब पटकावणारा खेळाडू, मान फ्रॉम आळवे, आळवेचा मिस्टर 360 शुभम गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर कठीण आहे, मात्र अशक्य नाही आहे. क्षमता शुभमकडे देखील आहे. वेग होता, प्रचंड वेगात इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर आता या स्पर्धेच्या ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल अजून पुढे टाकलंय. 3 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. आर्यन भोईर विश्वास दाखवला हायवे रिवा एक्सप्रेस वरती आणि इथे विश्वासाला सार्थ गोलंदाजी. जलसिंगची विकेट आल्यानंतर या मॅच मध्ये आता पकड मजबूत झाल्या. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. अर्थातच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाला आवश्यकता 3 मध्ये 24 ची असणार आहे. 3 मध्ये बनवायच्या 24 धावा. यावर देखील आउटसाइड डी ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजेच काय तर आता आणखीन कसबा बावड्यामध्ये फटाके फुटताना पाहायला मिळणार, कारण का गोळीबार स्पोर्ट्सचा संघ फायनल मध्ये वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. 3 डॉट बॉल साठी पारितोषिक होत, मात्र इथे एक सिंगल धाव येते आणि स्ट्राइक रोटेट देवराज मिटके स्ट्राइकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 93 या आकड्यावरती. 93 ऑन दी बोर्ड. एक मध्ये 23 ची आवश्यकता म्हणजेच काय विजयाला गवसने घातल्या महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाने. शेवटचा बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे म्हणजेच काय सामना जिंकलाय आणि लोकनाथ चषक 2026 चा दुसरा फायनलिस्टचा संघ आपल्याला मिळालाय. महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्सचा संघ ठरलाय या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्टचा संघ. वेल प्लेड दोन्ही संघ. अमोल स्पोर्ट्स पन्हाळा आपण देखील चांगली लढत दिलात. चला बावडा महोत्सवाची फायनल. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचं संदीप स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. YR स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन लगेचच यायचं टॉस करून घ्यायचा आहे.